साहेब हा रख दो. सत्या, लय दिवसाचा मनात एक सल आहे, विचारू का? विचार की. हा म्हणजे बघा, तुझा वकील म्हणून नाही म्हणत मी, तुझा लहानपणीचा दोस्त म्हणून विचारतो. म्हणजे तुझी केस लढली त्या दिवसापासून, अगदी त्या दिवसापासून माझ्या मनात एक डाऊट आहे. म्हणजे मला असं जाणवतंय बरं का, की त्या केसशी तुझा काहीतरी लई पर्सनल संबंध आहे. आणि तो पर्सनल संबंध काय आहे ते काही तू मला सांगना झालाय. प्रश्न काय? मी नंतर बातम्यांमध्ये पाहिलं, पेपरमध्ये वाचलं, पण तरी विश्वास बसत नाही रे. म्हणजे तो पर्सनल संबंध काय आहे, नंतर जे छापून आलंय ते खरंय की ठोको आबरू नुकसानीचा दावा? सांग. खरंय, ते सगळं खरंय. त्यावेळेला काही बोललो नाही कारण लाज वाटली. फसवला गेलो रे मी. माझ्या बायकोनं फसवलं मला. मी इतकं मनापासून प्रेम केलं तिच्यावर, आणि ती त्या आशिष. काय असताना मल्हार, लग्न म्हणजे फक्त दोन शरीरांनी एकत्र येणं नव्हे. लग्न म्हणजे मनाने एकत्र येणं. मी मनापासून वेड्यासारखं प्रेम केलं तिच्यावर, पण तिचं मन माझ्यामध्ये कधी रमलं नाही. ती फक्त शरीरानं माझ्या जवळ होती, तिचं मन तिथेच त्याच्यामध्ये. तिच्या भोळ्या चेहऱ्यामुळे फसवला गेलो मी. मला कोणाच्या आधाराची गरज नाहीये, कारण आता माझ्या इथे फक्त आग जळते, आग. तुला सांगू का सत्या, माणसाने एवढं कोरडं राहून पण नाही चालत रे. म्हणजे मला त्यातलं काही एवढं कळत नाही म्हणा, पण एक दोस्त म्हणून सांगतो, खऱ्या प्रेमाची जागा आग कधीच घेऊ शकत नाही. वेड्या, जिकडे खरं प्रेम असतं तिथेच आग असते. एक्सक्यूज मी. हा बोल प्रिया. तुलाच बघते सकाळपासून. कुठे? सगळीकडे. जिथे जिथे माझी नजर जाईल तिथे फक्त तू, तू आणि तूच दिसतोय. का एवढं प्रेम करते मी तुझ्यावर? हे विचारण्यासाठी तू आता एवढ्या रात्री फोन केलास का? यु नो व्हॉट, आज मी खूप खुश आहे. माहितीये मला. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. तीनदा? तीनदा? 1000, लाख, करोड वेळा. जगातल्या शेवटच्या अंकापर्यंत. आय लव्ह यू इनफायनाइटली. बर. सत्यजित, तू माझ्यावर किती प्रेम करतोस? सांग ना एकदा, मला ऐकायचं. प्रिया, काही गोष्टी या प्रत्यक्ष भेटून बोलण्यात मजा असते, नाही का? फेअर इनफ. पण आता फोनवर एकदा बोल ना प्लीज. प्रिया, मी घरी आलो की आपण बोलूया. सत्यजित प्लीज. प्रिया, मी कामात आहे, मी घरी आलो की आपण बोलूया. ओके, मी वाट बघते. बाय. बाय. परमिशन ग्रँटेड का? हो, चालू दे तुझं, मला नकोय. नाही नाही, याच्यासाठी नाही विचारत, अजून एक विचारायचं होतं. तुझं आणि प्रियाचा अफेअर आहे का?
दादा आणि प्रियाचं अफेअर? हे तू काहीही बोलतेस. इथे आपल्या बेडरूम मध्ये बोललीस ठीक आहे, उगाच बाहेर सगळ्यांसमोर असं काही बोलू नकोस. मी कशाला काय बोलू? दादा स्वतःच नाही का बोलले डायनिंग टेबलवर? दादा बोलला, पण त्याचा अर्थ काही असा नव्हता. बापरे, म्हणजे गौरांग राजे, ते काही घडतंय घरात त्या सगळ्याचे अर्थ लावलेत का काय तुम्ही? गौरांग राजे, तसं असेल तर मलाही जरा समजावून सांगा ना. कारण हे जे सगळं चाललंय ना, ते माझ्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. ऐक, तसं बघायला गेलं ना, म्हणजे नीट विचार कर. प्रिया या घरात आधीपासून राहते, म्हणजे दादाच्या लग्न आधीपासून. अगं जर दादाचं आणि तिचं काही अफेअर असतं तर दादाने प्रियाशी लग्न नसतं का केलं? हा, सिंपल. आता बघा ना, हा मुद्दा माझ्या लक्षात आलाच नाही. बरोबर आहे, कारण काय आहे, तू विचार नाही ना करत. पण मला काय वाटलं माहितीये का, एखादी गोष्ट जर आपल्याला सहज अवेलेबल असेल तर आपण कुठे त्याच्यासाठी कष्ट घेतो. म्हणजे आता बघा ना, तुम्हाला जेवायला हवं असलं की तुम्ही काय करता? ऑर्डर सोडतो आणि मग जेवण तुमच्या समोर हजर होतं. मग प्रिया कायमच याच घरात होती. दादांना जेव्हा केव्हा तिची गरज असेल तेव्हा ती हजर असायची. पण मंजिरी बहिणीसारखी सुंदर मुलगी बघितल्यावर कुठल्याही पुरुषाचं मन जरा डामाडौल होणारच ना. दादांनी म्हणजे आता घराचं गोकुळ करून ठेवलंय पार. एकीकडे मंजिरी बहिणी, एकीकडे प्रिया. म्हणजे बघा हा गौरांग राजे, मी करतेय तसा विचार एकदा करून बघा. विचार करायला हवा. आल्मंड्स, त्यासाठी बदाम खाऊन येतो. नाही, या प्रश्नाचं उत्तर देणं काही अगदीच कंपल्सरी असं नाही. प्रियावर माझं कधीच प्रेम नव्हतं आणि नाही. आता तू दोस्त म्हणून हे समज मान्य करतो मी. प्रिया कोणी एकेकाळी माझी खूप चांगली मैत्रीण होती, पण लाईफ पार्टनर म्हणून मी तिचा विचार कधीच केला नाही. काय ना सत्या, तू म्हणतोय खरं जरी मानलं ना तरी मनाला पटत नाही रे. आता हे जे एवढंच खरं असेल तर दिसताना तसं दिसत नाही ना. कसं आहे मल्हार, आयुष्यभर पुरेल एवढं दुःख दिलंय मला मंजिरीने. ते दुःख कुठेतरी हलकवायला नको? मंजिरीवरचा माझा सूड म्हणून मी प्रियाला माझ्या जवळ करतो असं समज हवं तर. अच्छा, म्हणजे तू प्रियाचा वापर करतोयस तर. जग आपल्याशी जसं वागतं तसेच आपण जगाशी वागतो. सत्या, चुकीची शिक्षा म्हणून तू चूक करतोयस. आता तू जी चूक करतोयस त्याची शिक्षा द्यायला अजून कोणीतरी चूक करणार नाही का? अरे काय येईल का नाईलाज, याला नाईलाज असं म्हणतात ऍडव्होकेट मल्हार शिंदे. नाईलाज. अरे मग दे ना सोडून. अरे सोडून द्यायला मी संत आहे का? मी संत नाही. उगीच माझी समजूत घालायचा प्रयत्न करू नकोस. मी संत नाही. किती झाले रे? हॅलो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी
बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मंजिरी बहिणी, हॅपी बर्थडे टू यू. दीदी मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. तुला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू सो मच. मधुरा, अगं मी माझा वाढदिवस विसरूनच गेले होते. चला, म्हणजे कोणीतरी मला विश केलं. थँक्यू. दी, आजचा तुझा बर्थडे तू खूप एन्जॉय कर, खूप खूप आनंदी राहा. ऍक्च्युली आम्ही तुला भेटायला येणारच होतो, पण आमच्यामुळे घरच्यांचे चेहरे आंबट नको व्हायला म्हणून मग आम्ही तो प्लॅन कॅन्सल केला. पण ऐक, आपण उद्या मात्र नक्की भेटूयात, ओके? मधुरा बाळा, तू आठवणीने मला फोन केलास ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. यू मेड माय डे. दी बहिणी, नाही म्हटलं तुम्हा बहिणींच्या गुज गोष्टी संपल्या असतील तर हम भी यहाँ कतार में खडे हैं. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू भाऊजी. चला फोन ठेवतो. का नाही, म्हणजे काय झालं? अहो नाही, सत्यजित ताटकळत उभा असेल ना तुमचा फोन संपण्याची वाट बघत. उगाच आम्ही तुमचा वेळ खायला नको. नाही हो भाऊजी, असं काही नाही. असं का वाटलं पण तुम्हाला? अहो लग्नानंतरचा तुमचा पहिला वाढदिवस, और हम जानते हैं हमारा दोस्त इतना तो रोमांटिक है. अहो नाही, अजून घरी नाही आलेत ते. त्यांची वाटच बघत होते मी. आणि एक सांगू का भाऊजी, मला खात्री त्यांच्या लक्षातही नसेल माझा वाढदिवस. सत्यजित पण ना बहिणी, सॉरी, मी उगाच तुमचा मूड ऑफ केला. अहो नाही, अजिबात नाही. उलट माझ्या खराब मूड मध्ये तुमचा फोन आला ना, माझा मूड चेंज झालाय. एनिवेज, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. गुड नाईट. गुड नाईट. बाय. अहो, अरे मंजिरी, तू झोपली नाहीस अजून? का नाही झोपली? असं करत जाऊ नकोस मंजिरी. वेळेत 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 झोपायला पाहिजे माणसाने. आता काय होतं, आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स येतात आणि मग डोळे सुचतात आणि मग असं झालं तर तू सुंदर न दिसणार ना मंजिरी. झोपायला पाहिजे. ऐका, अरे काय करते? पाप लावते काय मला? तुम्ही जेवणार ना? जेवण नको मला. तू जेवली काय काय मंजिरी? आपल्या घरात जेवायला घालत नाहीत का तुला? हा, खूप जेवण असतं आपल्याकडे, काही कमी नाही कशाचे आपल्याला. जा जेवण घे जा. ऐक ऐक, मला सांग, तुला काय वाटतं मी आज म्हणजे असा का आलोय ते? विचारणार नाही. सेलिब्रेशन. आता विचार, कसलं सेलिब्रेशन? विचार ना. कसलं? Many, many happy returns of the day. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या लक्षात होतं? तोच तर माझा प्रॉब्लेम आहे. माझ्या सगळं लक्षात राहतं, मला काहीच विसरता येत नाही. तुझा वाढदिवसही लक्षात राहतो आणि तुझं हॅपी बर्थडे टू यू. हॅपी. अरे नाही मंजिरी, रडतेस का तू? चला का बेडी आहेस का? असं रडायचं नाही, आज वाढदिवस आहे ना तुझा. हा, रडायचं नाही अजिबात. बरं मला सांग, तुला तुला गिफ्ट काय पाहिजे वाढदिवसाचं? अरे नाही नाही, असं कसं? वाढदिवस म्हटलं की गिफ्ट गिफ्ट पाहिजे. सांग काय हवंय, काय हवं ते माग. सत्यजित मुधोळकरचा शब्द आहे तुला. तू आज जे मागशील ते मी तुला देईन. माग. मी जे मागेन ते द्याल मला? कोण? तू मागून तर बघ. मग मला माझे पूर्वीचे सत्यजित परत हवे. म्हणजे आजच्या दिवसासाठी. नाही, मला तरी या टेंडरमध्ये काही प्रॉब्लेम वाटत नाही. भरून टाका. म्हणजे पुढची कामं मार्गी लागतील. दादा आज मी ऑफिसला येणार नाहीये आणि काही अडचण आली तर मला घरी फोन कर. दादा मंजिरीचा वाढदिवस आहे आज. शिवराज, तुला जायला उशीर होतोय. टेंडर वेळेमध्ये भरून पुन्हा पिंपरीच्या साईटवर जायचं तुला. Wish you many, many happy returns of the day, Manu. मनु, तू जन्माला आल्यापासून आजपर्यंत तुझा असा एकही वाढदिवस झाला नाही की जेव्हा मी तुझ्या सोबत नाही. किती कामात असलो, कुठेही असलो तरी तुझ्या वाढदिवशी मी यायचो. मग आपण दिवसभर खूप धमाल करायचो. किशोरी तर आपल्या मस्तीने इतकी हैराण व्हायची ना. तुला आठवतं म्हणून तुझ्या 13व्या वाढदिवशी माझा चेहरा बघूनच तुला तुझ्या दिवसाची सुरुवात करायची. आणि मी नेमका सकाळी तू उठलीस तेव्हा तुझ्या खोलीत नव्हतो. मग तू डोळे बंद करून तशीच बाहेर पडलीस. मला शोधत शोधत निघालीस, चाचपडत. मध्ये एकदा ठेस लागून पडलीस सुद्धा, पण डोळे नाही उघडलेस. मग मी तुला जेव्हा जवळ घेतलं तेव्हाच तू डोळे उघडलेस. किती वेडी होतीस तू. बापासाठी अगदी पॉझेसिव्ह होतीस.
हे तुझ्यासाठी Yeah.